पहिली ओव्हर प्रगतीपथावर आली आहे. महत्वाची मॅच आहे. टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेला पहिला संघ ठरला एमबी स्पोर्ट्स खरिवली. दुसरा संघ कोण असेल ते आपण बघणार आहोत. दोन्ही संघ इथे सज्ज होत आहेत. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज विशाल नाईक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. फैजान मेमन स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, मॅचची सुरुवात. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. विशाल नाईक पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय. पहिला बॉल अगदी अप्रतिम फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवर वेलकम बाउंड्री, चौकार 4. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टंप च्या बाहेरची पिचिंग होती आणि तिथे योग्यतेनं फटका सजवला, चौकारामध्ये परावर्तित केलं. या बॉलला या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 0वरून 4 वर जाऊन पोहोचणारी ही धावसंख्या आपण पाहतोय. ऑफस्टंपवर पडला तिथे नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या पुढे सरकली. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते इथे एकंदर 5 वर. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 5 ही धावसंख्या धाफलकावर आहे. यापुढचा बॉल फ्री हिट असेल. डावाच्या सुरुवातीलाच एक फ्री हिट फैजान मेमनला इथे मिळाली आहे. बघूया फैजान कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कशा पद्धतीने रन्स इथे जोडल्या जातील. चांगला बॉल इथे टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र समोर पुण्याचा एकदा एक चांगला फटका फैजानच्या बॅटमधनं थांबवणं कठीण आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. धावसंख्येमध्ये वाढ होईल 4. या 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचलं. एकंदर 3 चेंडूचा खेळ समाप्त. एखेरीस 9-9. तीन चेंडूचा खेळ, 9 धावा धाफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात इथे आपल्याला सध्या पाहायला मिळते टीम एफडीसी कडनं. पुढचा बॉल इथे चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. बाकीची कामगिरी पंच हसमुख पाटील यांनी पूर्ण केली आहे. इशारा केला इथे वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 10 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 10 ही धावसंख्या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल करता खेळला आणि एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धाफलक पुढे सरकत असताना 11 वर. सिंगल डबल्स त्याही महत्वाच्या आहेत मॅच मध्ये आणि त्या सिंगल डबलवर लक्ष केंद्रित करत असताना रन्स त्या धाफलकावर वाढवण्याचा प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर एफडीसी करता चांगली आहे. 11 धावा त्यांच्या धाफलकावर आहेत. चांगला बॉल, परफेक्ट बॅटचं मला वाटतं आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर बॉल गेला यस्टर्नवर. विकेट मिळतीये. माघारी परतावा लागेल मुदस्सर पटेलला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका मुदस्सर पटेल. बॅक टू द डगआउट.
5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूनंतर 11 धावा, 1 विकेटचं पतन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज शोएब अव्वा मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. चांगला खेळ त्याला या मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. चांगली फलंदाजी ती इथनं करावी लागेल. मात्र आपली गोलंदाजी अगदी योग्य टप्प्यावर करण्याचा प्रयत्न इथे विशाल नाईकनं जरूर केलाय. 5 बॉलमध्ये रन्स 4 बॉलमध्ये रन्स आल्या होत्या त्याच्या विरोधामध्ये. मात्र त्यानंतर एक चांगला बॉल त्यावर विकेट मिळवली. इथे लोअर फुल टॉस उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे इशारा येतोय पंचाचा चौकाराचा. 4 धावांचा. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर. धावसंख्या लागली गेली आहे 15-15. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मध्ये अली गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय अली, जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली होती अलीनं जेव्हा हा संघ बोबा 11 क्वालिफाय झाला होता. इथेही अलीकडनं अगदी त्याच खेळाची अपेक्षा असेल. फैजान मेमन नावाचा खेळाडू यावेळेस त्याच्या विरोधामध्ये या. आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय गोलंदाज. पहिलाच बॉल फैजान मेमन ऑन साइडला भिरकावून दिले बॉलला सीमारेषा पार. मिड विकेटला क्लिअर करणारा हा दमदार स्ट्रोक षटकार. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 21. चांगली बॅटिंग सध्या फैजानकडनं आपल्याला पाहायला मिळते. याच करता त्याला ओळखलं जातं. हीच फलंदाजी तो सातत्यानं करतो आणि त्यामुळेच एफडीसी संघ ज्यांचं नावलौकिक आहे या तालुका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, सध्या त्यांची ताकद आणखी वाढलेली पाहायला मिळाली या सीझन मध्ये. मुदस्सर पटेल इन्फॉर्म आहे. या मॅच मध्ये जरी बॅट चालली नसली तरी सध्या काही स्पर्धांमध्ये त्याचा खेळ निश्चित पाहायला मिळाला. इथे हा बीमर आहे. आता एक्स्ट्रा रन्स मिळतील. 1 रन इथे कंप्लीट झाली आहे. डबल करता कॉलिंग आहे आणि वेगानं 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. 9+2 एकूण 3 धावा या चेंडूवर मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24-24 या आकड्यावर षटक क्रमांक 2 ते सध्या प्रगतीपथावर आहे. एक षटकार या ओव्हर मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील जे संघ आहेत आपण ही रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे पुन्हा एकदा बॉलला उडवलंय, फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. फैजान मेमनच्या बॅटमधनं आलेला हा दमदार शिवकृपा ट्रॉफीचा तडाखा षटकार 6. षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावर गोलंदाजी बरोबर खेळणे खिळवाड तो सुरू झालाय.
कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 घेतल्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2च बॉलमध्ये 15 बनल्यात. येणारे अजूनही इथनं 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया या 4 बॉलमध्ये कसा खेळ होईल, कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर बॉय म्हणून ओळखलं जातं आणि अगदी त्या हेलिकॉप्टरला उडवण्याचा प्रयत्न होता. सेमी हेलिकॉप्टर होता. बॉल जर आपण पाहिलं तर तिथे वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर गेला. जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलं, 1 रन, ती धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 31. 3 चेंडूचा खेळ झालाय. अली गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. थोडासा महागडा जरूर ठरलाय, मात्र हे महागडं पण त्याला सुधारित करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. निर्णायक मॅच आहे. टॉप 3 मध्ये जर तुम्हाला पोहोचायचं आहे तर मग इथे परफॉर्म चांगला द्यावा लागेल. इथे फुल टॉस मिळाला, मात्र हवा तसं एलिमिनेशन बनलं नाही. बॉल हवेमध्ये आहे, तिथे माघारी परतावं लागेल शोएब अव्वाला. फुल टॉस बॉल, त्यावर इथे विकेट आली आहे. माघारी परततोय शोएब अव्वा. विकेट नंबर 2, दुसरा झटका टीम एफडीसी ला. अव्वा बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज साजिद मैदानामध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता. षटकातील पुढचा बॉल. इथे फुल टॉस मिळाला, मात्र हवाचा फायदा घेता आला. 2 फुल टॉस ते आतापर्यंत मिस झालेत. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 32 या आकड्यावर. चांगले बॅटिंग करत इथपर्यंत पोहोचलेत खानिवलीकर. त्यामुळे एक चांगली टोटलच उभी करण्याचा प्रयत्न एफडीसी या टीमला ही करावा लागेल. यावेळेस अलीचा हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल घेण्याचा मनसुबा आहे आणि एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33. 2 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीत 33 धावा धावफलकावर आहेत. अजूनही शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करता प्राचारण केलं जात आहे. नवीन एक ऑलराऊंडर खानिवलीमधनं तयार होतोय, जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता पहिल्या मॅचचा. तिथे टीम स्ट्रगल मध्ये होती आणि त्यानं तो विजय संपादित करून दिला होता. अयान जो मैदानामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. फलंदाजी लाजवाब करतो हा खेळाडू. कारण खानिवली संघ क्वालिफाय झाला ते या फलंदाजाच्या फलंदाजीनं पहिल्या 2 मॅचमध्ये. शेवटच्या मॅचमध्ये उमरची बॅट चालली, मात्र पहिल्या 2 मॅचमध्ये ज्या फलंदाजाची फलंदाजी बहरली तो अयान यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया अयान इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फलंदाजाला रोखणं हे एक जिकरीचं काम आहे, कारण समोर फैजान मेमन तो फलंदाजी करण्याकरता उभा आहे. अयान टू फैजान असा हा सामना इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल असेल गोलंदाज अयानचा. फैजान मेमन करता 6 चेंडू शिल्लक आहेत या डावाचे. इथे मात्र बॅकलिपला खाली केलं. एक सिंगलच्या उद्दिष्टाने खेळलं. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता इथे प्रयत्न आणि वेगानं 2 धावा त्या पडून पूर्ण झाल्या. इथे रन मॅन्युफॅक्चर झाले, कारण थोडंसं मिसफिल्ड फंबल तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि या फंबल मुळे या 2 रन्स त्या कंप्लीट झाल्या. हलकसंही फंबल तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करू शकत नाही, कारण इथे एकाला डबलमध्ये कन्वर्ट करण्याकरता फलंदाज आतुर असतात. कारण हे शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे, जिथे फलंदाज ही
बोटावर मोजण्या इतके प्रत्येक टीमकडे असतात, त्यामुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. इथे मात्र लोवर फुल टॉस हवेमध्ये आहे, संधी नाही आहे जेलची, कारण दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल पडला. जोपर्यंत उचललं गेलं 2 रन तिथे कंप्लीट झाल्या. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पुसते ती 37 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका या 4 बॉलमध्ये जरी आला तरी 40+ एक चांगली टोटल या मॅचची असू शकते. आणि त्या चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा इथे जरूर असेल, कारण सुरुवात जेवढी चांगली मिळाली होती तेवढाच चांगला शेवटही मिळावा हा मनसुबा निश्चित असेल टीम FDCचा. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज अयान, समोर फैजान मेमन उभा आहे. यावेळेस मात्र चांगला प्रहार, तगडा प्रहार, बॉल जाईल ओव्हर द लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, VIP डाईसला सलामी, षटकार 6. पाहायला मिळालाय यावेळेस पुण्याच्या एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, बॉल सीमा पार, फैजान मेमन नावाचा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार 6. टीम FDC करता मदनी ग्राफिक्स, फैजान मदनी यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. मदनी ग्राफिक्स यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आहेत फैजान मदनी. 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 धावसंख्येचा एक उच्चांक गाठण्याचा प्रयत्न इथे फैजान जरूर करतोय. सलगचा तिसरा येईल का? हा सलगचा तिसरा आहे, एक मोठा फटका आलाय, षटकार 6. इथे रिव्ह्यू घेतलाय बीमर करता, चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल. वैयक्तिक 47, 3 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. काय इथे ते अर्धशतक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या डावाचा, अर्धशतक कंप्लीट करण्याच्या दृष्टीने फटका तर सजवलाय आणि इथे विकेट मिळतीये. फैजानला माघारी परतावं लागेल. मात्र वैयक्तिक 47 धावांची एक विध्वंसक आणि विस्फोटक खेळी करत फैजान माघारी आलाय. धावफलकावर धावसंख्या 55, विजयाकरता 3 षटक आणि गोलंदाजांचं जसं तुम्हाला एन्काउंटर करावं लागेल तसं एन्काउंटर टोटल 56 धावसंख्येची गरज.
वांगावचे फुकट खाऊ आलेले आहेत सांगा. पंचावन्न धावांचा हिमालय पार करायचा आहे. टीम बोबा 11 खानिवली संघासमोर जबरदस्त तगडं आव्हान. 56 धावांना टार्गेट. 56 ना. 18 चेंडू आणि 56. 18 त्रिक 54. 18 पॉइंट जवळजवळ 25. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय शोएब मेमन उर्फ आव्वा. नाही उमेद नाही. अरे फलंदाज नॉन स्ट्रायकरचं नाव सांगा. मुन्ना पठाण. मुन्ना काजी. स्ट्रायकरला उमर फक्की. पहिला चेंडू उमर सारख्या कसलेल्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर शांत ठेवतोय तो शोएब आव्वा. खानिवली संघाच्या फलंदाजीचा सर्वात मोठा तगडा फलंदाजीचा कणा, मॅन ऑफ क्रायसिस, तारणहार, ज्याच्याकडे ही हॅव अ ॲबिलिटी, ही कॅन डिमॉलिश, ही कॅन डिस्ट्रॉय एनी काइंड्स ऑफ अटॅक. कुठल्याही प्रकारची गोलंदाजी तो फोडून काढू शकतो असा फलंदाज उमर फक्की. षटकातला दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पाय टाकल्या चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू वेगाने जातोय आणि पहिला चौकार उमरच्या बॅट मधनं येतोय. ठोसा ठोसा उत्तर. ईट का जवाब पत्थर से, जैसे को तैसा मिला, टीट फॉर टॅट. वानगाव संघ दाखल झालेला आहे. टीम गणेशपुरी आपली रिपोर्टिंग करायची आहे. मॅच आहे लगेच. पहिला चेंडू निर्धार, दुसरा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाले. उमर फकीर एक नामांकित फलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट अव्वा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा अविवेकी, अविचारी, दॅट्स अ थॉटलेस अँड पुअर क्रिकेट. चेंडू निर्धाव पडलाय. 3 चेंडू 4 धावा. सरासरी प्रत्येक चेंडूवर चौकार 3 सव्वा 3 धावा पाहिजेत. परंतु असं असताना रिव्हर्स स्वीप मारणे आणि तोही एका जबाबदार क्रिकेटपटूकडनं, दॅट्स अ थॉटलेस, पुअर अँड स्टुपिड क्रिकेट. पुन्हा एकदा आव्हान. राईट आर्म राऊंड विकेट. षटकातला चौथा चेंडू. सुपर्ब. फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही गुंगारा दिलाय. 22च्या रूपानं 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वर. चेंडू टाकून झाले 4.
पहिल्या षटकामध्ये उमर सारख्या कसलेल्या गोलंदाजाला शांत ठेवणं, यावरूनच आव्वा याच्या गोलंदाजीचा दर्जा आपल्याला लक्षात येतोय. 4 चेंडू आणि 5 धावा. एक चौकार जरूर आला उमरच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर मात्र त्याला पूर्णपणे शांत ठेवलेले, जेरबंद केलेले. यावेळेला मुन्ना काजी राईट आर्म राऊंड अव्वा. यावेळेला कही पे निगाहे कही पे निशाणा, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. कान्होली संघावर दडपण इतका, हिमालय इतका आहे. 55 धावा जेव्हा उभ्या राहिल्या तेव्हा त्यांची अर्धी छाती दबली गेली. अठरा धावा, 18 चेंडूत 56 धावा. सच अ ह्यूज टार्गेट. बघूया पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट, शोएब उर्फ अव्वा. यावेळेला पुन्हा एकदा कही पे निगाहे कही पे निशाणा. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. आता उर्वरित 12 चेंडू आणि 51 धावा. म्हणजे आता धावांचा आस्किंग रन रेट गेलाय 25.25. टीम गणेशपुरी जर आला असेल तर त्याने कृपया आपली नोंदणी करायची, उपस्थिती दाखवायची आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय सोनू, झारखंड एक्सप्रेस. सोनू येतोय गोलंदाजीसाठी. 12 चेंडू आणि 51 धावा. बघूया, क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. उमर जर लागला तर धावा कदाचित चेस होऊ शकतात. पहिला चेंडू सोनूवर तगडा करारा प्रहार. फेकून दिलं निर्दयपणे, क्रूरपणे, सीमारेषे पलीकडे षटकारासाठी. धावसंख्या षटकाराने जाऊन पोहोचली 11. या षटकामध्ये जर सोनूला आणखीन असे 4-5 तगडे शॉट आले तर सामना पुन्हा एकदा बोबा 11 खानिवलीच्या बाजूला झुकू शकतो. अँड उमर फकी हॅव अ ॲबिलिटी, ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड्स ऑफ अटॅक. त्याच्याकडे वाईड रेंज ऑफ शॉट आहे, विविध प्रकारचे फटके तो मारू शकतो. परंतु आजच्या घडीला त्याला सरळ बॅट न खेळणं जितकं आवश्यक आहे. एखादा डोक्यामध्ये पुन्हा कुविचार आला, त्याच्या अविचार आला रिव्हर्स स्वीप मारण्याचा, तर मग त्यांचा पराभव निश्चित आहे असं समजून चला. जब सीधे उंगली घी निकलता है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. पुढचा चेंडू राईट आर्मवा. पुन्हा सोनूवर तगडा प्रहार. फेकून दिलंय. सोनूच्या अंगाचा थरकाप उडवणारा जबरदस्त ताकदपूर्ण फटका क्रूरतेने, निर्दयतेने फेकून दिले सोनूला. ज्या क्रूरतेने फैजान मेमनने भिरकावून दिलं होतं खानिवलीच्या गोलंदाजांना, अगदी त्याच त्वेषाने, तितक्या क्रूरतेने, निर्दयतेने सोनूवर जबरदस्त जीव घेणा हमला जसा बोलतो तसा सोनूवर हल्ला केला जातोय. सोनू कावरा बावरा होतोय. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. धाव संख्या 17. असे आणखीन 3-4 जर आले तर सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतो. उमर, कसली कमर आणि कुडूसवाल्यांच्या समोर त्याने तगडं आव्हान निर्माण केलंय. सध्या तरी या 2 षटकारांना संपूर्ण कुडूस संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या अंगाचा काफारा उडला असेल सांगायला काही, कारण इतके फटके जितके जबरदस्त होते. बघूया षटकारांची हॅट्रिक करतो का.
कारण मारल्याशिवाय पर्याय नाही. डू ऑर डाय बॅटल आहे. तुफानी बल्लेबाजी करणारी क्षमता असलेला हा फलंदाज आहे. बहरतोय, गरजतोय, गोलंदाजाला भिडतोय आणि सोनूला मात्र आतापर्यंत 2 तगडे शॉट मारून त्याने सांगितले की येस आय एम रेडी टू ऍक्सेप्ट युअर चॅलेंज. बघूया तिसरा षटकार लागतोय का. सोनू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जोरदार फटका मारला जातोय. शॉर्ट ऑन पुलचा फटका. 1 रन पडून काढली जाते. आणि उमर इथे बाद होतोय. उमर बाद होतोय म्हणजे आता हा सामना कुडू संघाने जवळजवळ आपल्या कब्जामध्ये केल्यासारखाच आहे. खरं तर एखाद दुसऱ्या चेंडूला स्ट्राईक रोटेट झाली असती फारसा फरक पडला नसता. अति घाई संकटात नाही. हेस्ट मेक वेस्ट. आता तर हा सामना जवळजवळ कुडू संघाने आपल्या आधिपत्याखाली आणलेला आहे. अति घाई संकटात नाही. उमर धावबाद झाला त्याच्यामुळे सोनूला खूप आनंद झाला असेल. नवीन फलंदाज आयान येतोय का. त्याने पुरा प्रयत्न केला असता. या झाडावर नुसताच मध्ये पाठवला. या काय मुन्ना काजी आयानलाच ना अक्कल नाही ना त्याला. खरं तर सलामीची जोडीच आयांची आणि उमर फक्कीची यायलाच पाहिजे होती. कारण इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना साधं सोपं गणित आहे. पुढील चेंडू फेकलाय. सोनूला फेकलंय. सोनूची चांगली मरम्मत केली जाते. साधं सोपं लॉजिक होतं. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या ओपनिंगला दोन्ही बाजूने अटॅक लावला असता तर सामन्याचं चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं. परंतु क्रिकेट में जर तर अगर मगर की कोई अहमियत नाहीये. षटकातला चौथा चेंडू का 4 झाले. 5वा चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर. बघा वाईट बॉलचा इशारा. 3 षटकार आल्याबरोबर सोनूने पलायनवाद स्वीकारलाय. षटकार बसू नये म्हणून केलेली ही एक प्रकारची रन आणि अनेक गोलंदाज करतात. 3 फटके पडले की चौथा चेंडू वाईट टाकला जातोय. पुन्हा एकदा सोनू राईट आर्म होतोय की अयानसाठी. पुन्हा एकदा सोनूवर जबरदस्त हल्ला. बल्ले बल्ले. मत हो रही इस ओव्हर में. तरी नसीब की उमर फकी हा रनआउट झाला. उमर गेला तरी फरक काही पडलेला नाहीये. षटकारांचं जे मशीन आहे ते चालूच आहे. 4 षटकार आले. 4. सोनू को बिलकुल 6वा झालेल्या तिथे जवळजवळ 31. 7-25 ची मॅच आहे. अजून एक षटकार जर आला तर बोबा 11 खानिवली संघ कुडूसकरांची बोबडी वळवल्याशिवाय राहणार नाही. सोनूवर जसे फटके पडले तसे सोनूची तर बोबडी वळवलेलीच आहे. आता असा वाटत होता एकतर्फी जाणारा सामना. मी बोललोच होतो 4-5 षटकार आले. आयानला मैदानामध्ये राहणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा फटका मारला जातोय. 1 रन पडून काढली जाते. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल नक्कीच. 6-24 कुठे मॅच होती आणि कुठे आणून ठेवली बघा. खानिवली संघ आता पस्तावत असेल. मुन्ना काजीला ओपनिंगला पाठवून त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे.
कारण तुमच्याकडे 3 षटकांच्या सामन्यासाठी तुमच्याकडला सर्वोत्तम अटॅकर समोरच्यावर टाकायचा आहे. हे क्रिकेट मधलं साधं सुधं लॉजिक आहे. कारण वेळच अशी आहे, फक्त 3 षटकांचे सामने आहेत. 12 चेंडू तर निघून गेलेत, आता 6 चेंडू आहेत. या 6 चेंडू मधले किती चेंडू अय्यांच्या वाटेला येत आहेत. अच्छी खासी मरम्मत की इस ओव्हर में 27 धावा. पहिल्या षटकात 5. काय केलं तर अय्यांनी बॅटिंग केलाय ना त्याच्यावर सागर भोईर यांच्याकडून अयान याने जी कातिलानी फलंदाजी केली, अयान याला शिवसेना वाडा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित सचिव आहेत त्यांच्याकडनं सागर अरुण भोईर मॅन फ्रॉम निंबोली यांच्याकडनं अयान याला 500 रुपयाचं रोख बक्षीस येत आहे. स्वतः सागर पाटील एक उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेटपटू आयोजक आहेत, संयोजक आहेत, प्रायोजक आहेत क्रिकेटचे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाडा तालुक्याचे तरुण तडफदार सचिव आहेत. आता समोर येतोय साजिद, एक अत्यंत गुणी प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू. या हंगामामध्ये कुडूसमध्ये सर्वात जास्त जर गाजलेला खेळाडू असेल अगदी फैजान मेमनपेक्षाही जास्त तर हा असेल तो साजिद खान. कारण फैजानच्या गैरहजेरीमध्ये ज्या स्पर्धा कुडूसने जिंकल्या त्यामध्ये सिंहाचा वाटा असायचा साजिद खानने. याची देई याची डोळा आम्ही अनुभूती घेतली. पुढचा चेंडू वाह वाह, बख्शा नहीं है किसी को. राउंड डाला साजिद को. पहले गेंद पर कातिलाना हल्ला. 5-18 कहां से कहां लेके गई गेंद. जस्ट लाइक अ चैंपियन, जस्ट लाइक अ चैंपियन. ठोसा ठोसा ईट का जवाब पत्थर से जैसे को तैसा मिला. सोनूची गोलंदाजीवर जो हल्ला केला 27, तिथून मात्र संपूर्ण सामन्याचं चित्रच बदलून गेले. आणि उमर मारणारच. उमर को लोग भूल गए. अभी उमर को इतिहास में जमा किया अयान ने. उमरची फलंदाजी नो डाऊट चांगली झाली पण उमरला विस्मृतीच्या अडगळीत टाकून दिले अय्यांने. आणि नवा हिरो क्रीडा रसिकांच्या हृदय सिंहावर बेताज बादशाह झाला अय्यान. 5 चेंडू आणि 5-18. अय्यानला क्रिकेटच्या विकेटवर टिकून राहणं महत्वाचं आहे. विकेटों के बिल्कुल सामने पाया अयान को, नो डाउट. आउट आहे. नवीन फलंदाज मैदानात पाठवा. नवीन फलंदाज कोण? मुजाहिद फक्की का काय लोखंडे. फलंदाजाचं नाव सांग. मुन्ना काजी. फलंदाजाचं नाव काय? मुन्ना काजी. त्याचं अजय जाधव. तर 4-18 आहे का? अजूनही खानिवली संघाला जिंकण्याची नामी संधी आहे. परंतु काही असो, कुठलाही संघ विजय होऊ द्या पराभूत होऊ द्या, परंतु क्रीडा रसिकांना उच्च दर्जाचं क्रिकेट टोचा टोचा
कुडूसवाल्याच्या पण छातीमध्ये धडकी भरली होती. कट्टर समर्थक एकदम कोमामध्ये गेले होते. क्वालिटी बॅटिंग, नो डाऊट क्वालिटी बॅटिंग. मजा आई रे, कुठलाही संघ जिंकू द्या पण मजा आली. 4 चेंडू आणि 18 धावा. कानिवली संघाला आता षटकार चौकारांची गरज नाहीये. चौकार एखादा आला तरी चालेल, सिंगल डबल टाकली तरी कुडू संघावर दबाव टाकू शकतात. पुढचा चेंडू आणि यावेळेला मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत पुन्हा एकदा साजिद आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातोय. जेव्हा आयान आणि उमरची फटकेबाजी चालू होती, कुडूसच्या संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांची बोलती बंद झाली होती, भयकंपित झाले होते. आता मात्र 2 चेंडू निर्धाव पडलेत आणि जीवात जीव आलाय. पुढचा चेंडू चौकार जातोय, परंतु संघर्ष जारी आहे. संघर्ष जारी आहे. बघा कुडूसवाल्यांचा आवाज आता यायला लागलाय. मगाचपासून त्यांचा अगदी बोलती बंद होती. हो, मौनी बाबा झाले होते. परंतु जसे 2 चेंडू डॉट पडले आणि आयान रनआउट झाला, कुडूसवाल्या संघाला असं वाटलं का हा बाई बच गए. अय्यानने थोड्या वेळासाठी का होईना सगळ्या कुडूसकरांची झोप उडवली होती. 2 चेंडू बाकीने जिंकण्यासाठी 14 धावा. म्हणजे अगदी 2 षटकार जरी पडले तरी कुडूसचा विजय निश्चित आहे. पण साजिदने एखादा वाईड नो बॉल टाकला आणि इथे मात्र विजय निश्चित होतोय. आता 1 चेंडू बाकी आहे आणि जिंकण्यासाठी किती धावा पाहिजे? 14. वानगाव आणि गणेशपुरी टीम. गणेशपुरी कुठपर्यंत आले तपास घ्या, शोधाशोध घ्या. अक्षय पांडव आता शेवटच्या बॉलला कुडूसवाल्यांनी फिल्डिंग लावली नाही तरी काही टेन्शन नाहीये. शेवटचा चेंडू बाहेर. 7 धावांनी जेमतेम फार मोठा विजय मिळवता आला नाही कुडूस संघाला. जेमतेम विजय आला, लेकिन विजय विजय होता है. जो जीता वही सिकंदर. लेकिन खानिवली संघाच्या सगळ्या खेळाडूंना सलाम आहे की एका नामांकित दादा खेळाडूंच्या संघासमोर मोठं तगडं आव्हान उभारलं. त्यांची बोलती बंद केली होती. पलता भुई थोडी झाली होती. अयान आणि उमर. मॅन ऑफ द मॅच फैजान. आइए पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम सुस्वागतम.